जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। गुड मॉर्निंग। तर आज आम्ही सगळे चाललो होतो आदियोगी टेम्पलला। तर हे टेम्पल बँगलोरपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळेच जास्त लांब नसल्यामुळे आम्ही वन डे ट्रिप ठरवली होती। आता कितीतरी दिवसातून आम्ही घराबाहेर पडलो होतो। तमिळनाडूमधले गाव खूप सुंदर असतात आणि इथले डोंगर, झाडे, शेती यांची खूप छान आहे, मस्त वाटत होतं आणि वेदर पण खूप छान झालं होतं। तर 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत ईशा फाउंडेशन। आता आपण मंदिरापासून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहेत, लवकरच पोहोचू आपण तिथं। आणि हा व्ह्यू किती सुंदर वाटत होता। इथे आल्यावरती आम्ही गाडी पार्किंगचं तिकीट काढलं आणि गाडी पार्किंग करून आतमध्ये गेलो। आम्हाला वाटलं होतं संडे म्हटल्यावरती खूप जास्त गर्दी असेल, पण एवढी गर्दी नव्हती। छानपैकी आमचं दर्शन झालं आणि खूप मस्त एन्जॉय केलं आम्ही। तर गाडी पार्क करून आल्यानंतर ना बाहेरच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर आहे ते मंदिर। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। लांबून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे। मी पुढे जाऊन दाखवते तुम्हाला। तर खालच्या साईडला ना महादेवाची पिंड आहे, तिथेही तुम्ही दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता, थोडा वेळ बसू शकता। जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस। तर किती सारे रील फोटो काढलेले आहेत, खूप मस्त स्टॅच्यू आहे। इथं आल्यावरती तुम्ही एकदम फेसफुल होऊन जाल, एवढं मस्त वेदर आणि आमचं खूप चांगलं दर्शन झालं। तर तुम्ही पण एकदा या, विजिट द्या इथे। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।